कधी कधी काही पुस्तकं आपण फक्त एक कथा म्हणून नाही वाचत, तर ते एक अनुभव म्हणून वाचतो. आणि हे एक पुस्तक असंच आहे ज्याच्या प्रत्येक पानावरती आपल्याला धैर्य, साहस आणि जबाबदारीची शिकवण भेटते. नमस्कार, मी पायल जाधव. मी एका मराठी पुस्तकाचा रिव्ह्यू देत आहे आणि ते मराठी पुस्तक म्हणजे छावा. शिवाजी सावंत यांनी हे लिहिलेलं पुस्तक. शिवाजी सावंत यांनी या पुस्तकातून संभाजी महाराज यांचे जीवन व त्यांच्या जीवनातील संघर्ष याची खूप सखोल मांडणी केलेली आहे. लेखकांनी सुरुवात संभाजी महाराजांच्या बालावस्थेपासून केलेली आहे, की कसा त्यांचा बालावस्थेपासूनच संघर्षाचा प्रवास सुरू झालेला आहे. लेखकांनी या पुस्तकात संभाजी महाराजांना फक्त एक राजपुत्र म्हणून नाही, तर एक जिद्दी मनुष्य, एक योद्धा म्हणून दाखवलेले आहे. संभाजी महाराजांचा प्रवास हा खूप खडतर होता. लहानपणीपासूनच त्यांनी खूप संघर्ष, संकटाचे अनुभव घेतलेले आहेत. लहानपणीच आईचं जाणं, समाजाच्या अपेक्षा, राजांच्या सावलीत वाढणं, या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या निर्णयांवरती परिणाम झाला. इतिहासात आपण सगळेच शिवाजी महाराजांचे गुणगान गातो, पण संभाजी महाराजांचे संघर्ष, त्यांच्या संकटांचा अनुभव हा खूप कमी सांगितला जातो. पण छावा हे एक असं पुस्तक आहे ज्यातून आपल्याला हे समजतं की संभाजी महाराजांनी युद्ध ही तलवारीने नाही, तर त्यांच्या निर्णयांनी आणि धैर्याने लढलेली आहेत. हे पुस्तक आपल्याला सांगतं की धैर्य, साहस, प्रेम आणि त्याग या अशा गोष्टी आहेत की याच्यापासून आपण अगदी सर्व काही जिंकू शकतो. फक्त ते राजा म्हणून नाही, कुटुंबासाठी म्हणून नाही, तर आपण स्वतःसाठीही जिंकू शकतो. हे पुस्तक आपल्याला खूप छान अनुभव देतं. लेखकांनी म्हणजे शिवाजी सावंत यांनी या पुस्तकात युद्धाचे प्रसंग, संवाद आणि भावनिक संघर्ष हे इतक्या छान पद्धतीने मांडलेले आहेत की त्याला एक जिवंतपणा भेटतो. जेव्हा आपण हे पुस्तक वाचतो तेव्हा असे जाणवते की आपण त्या काळात उभे आहोत आणि आपण या सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत. या पुस्तकाने मला शिकवलं की राजपुत्र होणे ही सोपी गोष्ट नसून ही खूप जबाबदारीची गोष्ट आहे. तसेच या पुस्तकातून आपल्याला हेही समजते की एक वीर योद्धा कसा जन्माला येतो. शेवटी मी एवढंच म्हणेन की छावा हे फक्त एक पुस्तक नसून तो एक अनुभव आहे आणि प्रत्येकाने त्यांच्या जीवनात एकदा तरी हा अनुभव नक्कीच अनुभवावा. मी सर्वांना विनंती करेन की त्यांनी एकदा तरी हे पुस्तक नक्कीच वाचावं. धन्यवाद. कधी कधी काही पुस्तकं आपण फक्त एक कथा म्हणून नाही वाचत, तर ते एक अनुभव म्हणून वाचतो. आणि हे एक पुस्तक असंच आहे ज्याच्या प्रत्येक पानावरती आपल्याला धैर्य, साहस आणि जबाबदारीची शिकवण भेटते. नमस्कार, मी पायल जाधव. मी एका मराठी पुस्तकाचा रिव्ह्यू देत आहे आणि ते मराठी पुस्तक म्हणजे छावा. शिवाजी सावंत यांनी हे लिहिलेलं पुस्तक. शिवाजी सावंत यांनी या पुस्तकातून संभाजी महाराज यांचे जीवन व त्यांच्या जीवनातील संघर्ष याची खूप सखोल मांडणी केलेली आहे. लेखकांनी सुरुवात संभाजी महाराजांच्या बालावस्थेपासून केलेली आहे, की कसा त्यांचा बालावस्थेपासूनच संघर्षाचा प्रवास सुरू झालेला आहे. लेखकांनी या पुस्तकात संभाजी महाराजांना फक्त एक राजपुत्र म्हणून नाही, तर एक जिद्दी मनुष्य, एक योद्धा म्हणून दाखवलेले आहे. संभाजी महाराजांचा प्रवास हा खूप खडतर होता. लहानपणीपासूनच त्यांनी खूप संघर्ष, संकटाचे अनुभव घेतलेले आहेत. लहानपणीच आईचं जाणं, समाजाच्या अपेक्षा, राजांच्या सावलीत वाढणं, या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या निर्णयांवरती परिणाम झाला. इतिहासात आपण सगळेच शिवाजी महाराजांचे गुणगान गातो, पण संभाजी महाराजांचे संघर्ष, त्यांच्या संकटांचा अनुभव हा खूप कमी सांगितला जातो. पण छावा हे एक असं पुस्तक आहे ज्यातून आपल्याला हे समजतं की संभाजी महाराजांनी युद्ध ही तलवारीने नाही, तर त्यांच्या निर्णयांनी आणि धैर्याने लढलेली आहेत. हे पुस्तक आपल्याला सांगतं की धैर्य, साहस, प्रेम आणि त्याग या अशा गोष्टी आहेत की याच्यापासून आपण अगदी सर्व काही जिंकू शकतो. फक्त ते राजा म्हणून नाही, कुटुंबासाठी म्हणून नाही, तर आपण स्वतःसाठीही जिंकू शकतो. हे पुस्तक आपल्याला खूप छान अनुभव देतं. लेखकांनी म्हणजे शिवाजी सावंत यांनी या पुस्तकात युद्धाचे प्रसंग, संवाद आणि भावनिक संघर्ष
हे इतक्या छान पद्धतीने मांडलेले आहेत की त्याला एक जिवंतपणा भेटतो. जेव्हा आपण हे पुस्तक वाचतो तेव्हा असे जाणवते की आपण त्या काळात उभे आहोत आणि आपण या सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत. या पुस्तकाने मला शिकवलं की राजपुत्र होणे ही सोपी गोष्ट नसून ही खूप जबाबदारीची गोष्ट आहे. तसेच या पुस्तकातून आपल्याला हेही समजते की एक वीर योद्धा कसा जन्माला येतो. शेवटी मी एवढंच म्हणेन की छावा हे फक्त एक पुस्तक नसून तो एक अनुभव आहे आणि प्रत्येकाने त्यांच्या जीवनात एकदा तरी हा अनुभव नक्कीच अनुभवावा. मी सर्वांना विनंती करेन की त्यांनी एकदा तरी हे पुस्तक नक्कीच वाचावं. धन्यवाद. कधीकधी काही पुस्तकं आपण फक्त एक कथा म्हणून नाही वाचत, तर ते एक अनुभव म्हणून वाचतो. आणि हे एक पुस्तक असंच आहे ज्याच्या प्रत्येक पानावरती आपल्याला धैर्य, साहस आणि जबाबदारीची शिकवण भेटते. नमस्कार, मी पायल जाधव. मी एका मराठी पुस्तकाचा रिव्ह्यू देत आहे आणि ते मराठी पुस्तक म्हणजे छावा. शिवाजी सावंत यांनी हे लिहिलेलं पुस्तक. शिवाजी सावंत यांनी या पुस्तकातून संभाजी महाराज यांचे जीवन व त्यांच्या जीवनातील संघर्ष याची खूप सखोल मांडणी केलेली आहे. लेखकांनी सुरुवात संभाजी महाराजांच्या बालावस्थेपासून केलेली आहे की कसा त्यांचा बालावस्थेपासूनच संघर्षाचा प्रवास सुरू झालेला आहे. लेखकांनी या पुस्तकात संभाजी महाराजांना फक्त एक राजपुत्र म्हणून नाही तर एक जिद्दी मनुष्य, एक योद्धा म्हणून दाखवलेले आहे. संभाजी महाराजांचा प्रवास हा खूप खडतर होता. लहानपणीपासूनच त्यांनी खूप संघर्ष, संकटाचे अनुभव घेतलेले आहेत. लहानपणीच आईचं जाणं, समाजाच्या अपेक्षा, राजांच्या सावलीत वाढणं, या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या निर्णयावरती परिणाम झाला. इतिहासात आपण सगळेच शिवाजी महाराजांचे गुणगान गातो, पण संभाजी महाराजांचे संघर्ष, त्यांच्या संकटांचा अनुभव हा खूप कमी सांगितला जातो. पण छावा हे एक असं पुस्तक आहे ज्यातून आपल्याला हे समजतं की संभाजी महाराजांनी युद्ध ही तलवारीने नाही तर त्यांच्या निर्णयांनी आणि धैर्याने लढलेली आहेत. हे पुस्तक आपल्याला सांगतं की धैर्य, साहस, प्रेम आणि त्याग या अशा गोष्टी आहेत की याच्यापासून आपण अगदी सर्व काही जिंकू शकतो. फक्त ते राजा म्हणून नाही, कुटुंबासाठी म्हणून नाही, तर आपण स्वतःसाठीही जिंकू शकतो. हे पुस्तक आपल्याला खूप छान अनुभव देतं. लेखकांनी म्हणजे शिवाजी सावंत यांनी या पुस्तकात युद्धाचे प्रसंग, संवाद आणि भावनिक संघर्ष हे इतक्या छान पद्धतीने मांडलेले आहेत की त्याला एक जिवंतपणा भेटतो. जेव्हा आपण हे पुस्तक वाचतो तेव्हा असे जाणवते की आपण त्या काळात उभे आहोत आणि आपण या सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत. या पुस्तकाने मला शिकवलं की राजपुत्र होणे ही सोपी गोष्ट नसून ही खूप जबाबदारीची गोष्ट आहे. तसेच या पुस्तकातून आपल्याला हेही समजते की एक वीर योद्धा कसा जन्माला येतो. शेवटी मी एवढंच म्हणेन की छावा हे फक्त एक पुस्तक नसून तो एक अनुभव आहे आणि प्रत्येकाने त्यांच्या जीवनात एकदा तरी हा अनुभव नक्कीच अनुभवावा. मी सर्वांना विनंती करेन की त्यांनी एकदा तरी हे पुस्तक नक्कीच वाचावं. धन्यवाद. Hello everyone, my name is Tanuja Ganesh Dute from BBA third year and I am going to share my review of the book What I Know for Sure by Oprah Winfrey, one of the most influential women in the world. This book is a motivational and self-help book that shares Oprah's real life experiences and lessons she has learned throughout her journey. The title itself means the things that Oprah truly believes in and is confident about in life. I chose this book because it teaches positivity and self-belief. This book is divided into 8 main themes: joy, resilience, connection, gratitude, possibility, awake, clarity, and power. In each section, Oprah reflects on personal moments from her journey, her struggle, success, relationship, and spiritual growth. She encourages readers to be thankful, to live with a confidence, and find happiness in the present moment instead of worrying about past and future. Through her simple yet powerful writing, Oprah reminds us life is a gift and we must embrace it with positivity and self-belief. This book teaches us many valuable lessons such as
Always be grateful for what we have. Believe in yourself and your abilities. Stay positive even during tough times. Love yourself and treat others with kindness. Find happiness in small things and live in the present moments. My opinion, I really liked how Oprah connects her personal experience to life lessons. This book motivated me to focus on positive side of the life and grateful for what I have. Each chapter gives positive energy and motivation. After reading it, I felt more inspired to think positively and handle with calmness and gratitude of my life. In conclusion, what I know for sure is a beautiful and inspiring book that helps to understand the importance of self love, gratitude, and inner peace. I highly recommend to everyone to read this book who wants motivation and emotional strength in their daily life. Thank you.